तर ठाण्यातून शिंदे गटाच्या नरेश मस्के यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालंय। कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदेंच्या नावाचीही अधिकृत घोषणा झाली। आज जाहीर केलेल्या जागांवर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा सामना होणार आहे। तर ठाण्यातून कशी लढाई असेल ते आपण पाहतोय। शिंदे गटाकडून नरेश मस्के हे उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाकडून राजन विचारे हे उमेदवार आहेत। तर कल्याणमध्ये दुहेरी लढत पाहायला मिळते। शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांचं नाव जाहीर झालंय, तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदेंसोबत त्यांचा सामना असणार आहे। आनंद होतोय आणि जो सर्वसाधारण रस्त्यावरती जो काम करतो कार्यकर्ता तो या पदापर्यंत पोहोचू शकतो हे नक्कीच या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी उमेद देणारा निर्णय आहे। हे फक्त शेतकऱ्याचा मुलगा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री झाला, सर्वसाधारण रिक्षा चालक माननीय मुख्यमंत्री झाला, त्याच माणसाने सर्वसाधारण रस्त्यावरच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या नरेश मस्केला लोकसभेपर्यंतची उमेदवारी दिली आणि खासदार करण्याकरता जो निर्णय घेतलेला आहे तो नक्कीच आनंदास्पद, स्फूर्तिदायक आणि लोकांना एक राजकारणाला दिशा देणारा हा निर्णय आहे। ठाणे असेल किंवा कल्याण असेल, या दोन्ही जागेची घोषणा झालेली आहे आणि या दोन्ही जागा ज्या आहेत महायुतीच्या, मी असेल किंवा नरेशजी मस्के असतील। नरेशजी मस्के एक कार्यकर्ता, महानगरपालिकेमधून त्यांची सुरुवात झाली। आज जे आहे हा ठाणे लोकसभा त्यांना रिप्रेझेंट करण्याचा चान्स जो आहे ठाणे लोकसभेवरती उमेदवारी जी आहे ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मिळालेली आहे।